साऊथ इंडस्ट्रीमध्ये जसं हिरो फेमस आहे, तशाच मराठी मालिकांमध्ये काही अभिनेत्री आहेत आणि यांच्या लोकप्रियतेचाच परिणाम यांच्या मालिकांच्या टी-आर-पीवर होतो. आज आपण अशाच काही अभिनेत्री बघणार आहोत, ज्यांच्यामुळे मालिकेच्या टी-आर-पीवर परिणाम होतो आणि त्यांची लोकप्रियता देखील प्रचंड आहे. आपली पहिली अभिनेत्री आहे मृणाल धुसानीस. सध्या चालू असणारी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये मृणाल प्रमुख भूमिकेत आपल्याला दिसून येत आहे. आजपर्यंत मृणालने अनेक हिट मालिका दिल्या आहेत. माझी या प्रियाला प्रीत कळेना, तू तिथे मी, हे मन बावरे यांसारख्या मालिकांमुळे मृणालचा चाहता वर्ग खूप मोठा तयार झाला आहे. मृणालने काही वर्ष मालिकेतून ब्रेक सुद्धा घेतला होता, पण तिची लोकप्रियता आजही तितकीच आहे आणि तिच्या या लोकप्रियतेचाच परिणाम या मालिकेवर सुद्धा होताना दिसून येत आहे. आपली दुसरी अभिनेत्री आहे तेजश्री प्रधान. होणार सून मी या घरची या मालिकेने झी मराठीला एक मोठा टी-आर-पी मिळवून दिला होता. या मालिकेमध्येच आपल्याला प्रमुख भूमिकेत तेजश्री प्रधान दिसून येत होती. या मालिकेतील तिचं मंगळसूत्र असू दे किंवा तिचा डायलॉग या सर्वाची चर्चा प्रचंड झाली. त्यानंतर ती आपल्याला अगं सासूबाई या मालिकेमध्ये शुभ्रा हे पात्र साकार करताना दिसून आली. या मालिकेची देखील खूप चर्चा झाली आणि टी-आर-पी देखील अतिशय उत्तम होता. त्यानंतर ती आपल्याला प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये दिसून आली. तिने ही मालिका सोडली आणि मालिकेचा टी-आर-पी देखील कमी झाला. आता सध्या ती आपल्याला झी मराठीवरील विण दोघातलीही तुटेना या मालिकेमध्ये प्रमुख भूमिकेत दिसून येत आहे आणि या तेजश्री प्रधानच्या लोकप्रियतेचा परिणाम मालिकेच्या टी-आर-पीवर सुद्धा होताना दिसून येत आहे. त्यानंतरची आपली अभिनेत्री आहे हर्षदा खानविलकर. त्यांना पुढचं पाऊल या मालिकेत अक्कासाहेब म्हणून विशेष पसंती मिळाली. त्यांचा कळलं हा डायलॉग देखील विशेष प्रसिद्ध झाला होता. त्यानंतर त्या रंग माझा वेगळा या लोकप्रिय मालिकेमध्ये सुद्धा दिसून आल्या. सध्या टी-आर-पीच्या रेसमध्ये अव्वल असलेली मालिका म्हणजेच ठरलं तर मग. ही मालिका नेहमीच टी-आर-पीच्या रेसमध्ये प्रथम स्थानी असते. या मालिकेमध्ये आपल्याला प्रमुख भूमिकेत जुई गडकरी दिसून येत आहे. याआधी ती आपल्याला पुढचं पाऊल या मालिकेमध्ये कल्याणी हे पात्र साकार करताना दिसून आली. तिचं हे पात्र देखील अतिशय लोकप्रिय झालं होतं आणि आता ती पुन्हा सायली हे पात्र साकार करताना दिसून आली आहे. त्यानंतरची आपली अभिनेत्री आहे सुकन्या मोने. आभाळ माया, चूक भूल द्यावी घ्यावी, जुळून येती रेशीम गाठी यांसारख्या मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकार करताना आपल्याला अभिनेत्री सुकन्या मोने दिसून आल्या आहेत. आता सध्या त्या कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेमध्ये सुद्धा दिसून येत आहेत. यामध्ये त्या मा हे पात्र साकार करताना दिसत आहेत. त्यांचा अभिनय प्रेक्षकांना नेहमीच आवडतो आणि कुठेतरी त्यांच्या या अभिनयाचा आणि लोकप्रियतेचा परिणाम मालिकांवर होताना दिसून येतो. नांदा सौख्य बरे, रंग माझा वेगळा, लगोरी यांसारख्या मालिकेमध्ये प्रमुख भूमिकेत आपल्याला रेश्मा शिंदे दिसून आली होती. या मालिकांचा टी-आर-पी अतिशय उत्तम होता आणि आता सध्या ती घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये दिसून येत आहे. ही मालिका देखील स्टार प्रवाहावर लागते आणि हिचा टी-आर-पी देखील उत्तम आहे. त्यानंतरची आपली अशी अभिनेत्री आहे जिला अख्खा महाराष्ट्र एक फेमस आजी किंवा फेमस सासू म्हणून ओळखतो. त्या अभिनेत्रीचं नाव आहे रोहिणी हट्टंगडी. 4 दिवस सासूचे ही त्यांची प्रचंड प्रसिद्ध झालेली मालिका आहे. या मालिकेने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. तर सध्या त्या ठरलं तर मग या मालिकेमध्ये पूर्णा आजीची भूमिका साकार करताना दिसून येत आहेत. त्याचबरोबर त्या प्रसिद्ध मालिका होणार सून मी या घरची या मालिकेमध्ये सुद्धा दिसून आल्या होत्या. तर ह्या होत्या मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. तुम्हाला जर असेच अभिनेत्यांविषयी माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा.